टाकवडे येथे भीषण आग, स्वीट आणि नमकीन कारखाना जळून खाक, शॉर्ट सर्किटने आग, सुमारे 40 ते 50 लाखाचं नुकसान। टाकवडे तालुका शिरोळ येथे जांभळी रस्त्यावर असलेल्या स्वीट आणि नमकीन कारखान्याला आज सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली। शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला आहे। आगीत मशिनरी, कच्चा माल, तयार माल असे सुमारे 40 ते 50 लाखाचं नुकसान झालं आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी। आता 1 रुपयात साड्या, जेंट्स वेअर, किड्स वेअर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये। चंद्रकोर साड्या, डिझायनर वर्क साड्या, फ्रॉक, शरारा, गरारा, लेगिन, प्लाझो फक्त 1 रुपयात। बॉईज पॅन्ट, शर्ट्स, लोअर, कुर्ती 1 रुपयात। थंडीसाठी ब्लँकेट, जॅकेट, स्वेटर, पडदे, पिलो, पर्स, बॅग फक्त 1 रुपयात। बाय 2 गेट 1 फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध। त्वरा करा, ऑफर फक्त 26 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा। जांभळी टाकवडे रस्त्यावर रवींद्र विनायक पोळ यांचा आनंदी स्वीट आणि नमकीन कारखाना आहे। रविवार रात्री सर्व काम आटपून रवींद्र पोळ आणि त्यांचे कामगार घराकडे गेले। दरम्यान पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किटने भीषण आग लागली। आगीमुळे सिलेंडर पेट घेतल्याने सिलेंडरचा स्फोट झाला। स्फोटामुळे आगीची घटना समजली। भीषण आगीत मशिनरींसह तेलाचे डबे, गूळ, कच्चा माल, राजगिरा लाडू, बटाटे, वेफर्स जळून खाक झाले। स्फोट इतका भयंकर होता की शेजारी असणाऱ्या घरातील भांडी पडल्याची माहिती मिळाली। स्फोटामुळे कारखान्याच्या छताचे चितडे उडाले आहेत। धूर व आगीचे लोट बाहेर पडत असल्याने या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। आगीत सुमारे 40 ते 50 लाखाचे नुकसान झाले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र आग आटोक्यात आणत असताना एका कामगाराला किरकोळ दुखापत झाली। इचलकरंजी महापालिका, कुरुंदवाड नगर परिषद, दत्त साखर कारखाना, पंचगंगा साखर कारखान्याच्या 5 अग्निशामक बंबांनी 2 तासाच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली। या कारखान्यात नमकीनचे पदार्थ बनवून कर्नाटक तसेच महाराष्ट्र येथील विविध भागात विक्री केली जाते। लाखो रुपये खर्चून पोळ यांनी या ठिकाणी मोठे बांधकाम व पत्र्याचे मोठे शेड उभारला आहे। विविध प्रकारच्या महागड्या मशिनरी बसवल्या आहेत। तसेच या ठिकाणी स्थानिक व परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात कामाला आहेत। मात्र अचानक ही दुर्दैवी घटना घडल्याने मालक पोळ यांना धक्का बसला असून कामगार व ग्रामस्थातून हळहळ व्यक्त होतीये। या दरम्यान शिरोळ पोलीस ठाण्याचे अभिजित कांबळे व पटेल यांनी या ठिकाणी पाहणी करून पंचनामा केला। महानकर निप्ससाठी सुनील भोसलेसह प्रकाश चव्हाण, टाकवडे। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।